आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत की या विषयासंदर्भात आपल्या बऱ्याच जणांच्या मनामध्ये बराचसा गोंधळ असतो. तो म्हणजे पावसाळ्यामध्ये फळे खावीत का? की पावसाळ्यामध्ये फळे खाल्ल्यामुळे आपल्याला सर्दी होते, पोट बिघडते, की वजन वाढते, की फळे पूर्णपणे बंद करावीत का? तर या प्रश्नांमधल्या काही गोष्टी ह्या अर्धवट खऱ्या आहेत, तर काही पूर्णपणे गैरसमज आहेत. आणि जर तुम्ही चुकीच्या वेळी चुकीचं फळ चुकीच्या प्रमाणामध्ये खात असाल तर अगदी आरोग्यदायी फळ सुद्धा तुम्हाला त्रास देऊ शकतं. पण जर ऋतूनुसार योग्य फळ योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये खाल्लं तर तेच फळ तुमच्या आरोग्यासाठी वरदान ठरू शकतं. म्हणूनच या सगळ्या गोष्टींची माहिती करून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. कारण या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे की पावसाळ्यामध्ये कोणती फळे खावीत, कोणती फळे मर्यादित प्रमाणामध्ये घ्यावीत, कोणत्या वेळेला फळे खाणे हे योग्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं की 90% लोक फळे खाताना जी महत्त्वाची चूक करतात ती चूक तुम्ही कधीच करणार नाही. नमस्कार, मी डॉक्टर हेमा, आयुर्वेद तज्ज्ञ, योगा कन्सल्टंट, गर्भसंस्कार कोच. आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत. तर चला सुरुवात करूया. सुरुवात करताना एका छोट्याशा अनुभवाने ही सुरुवात करूयात. तर काही दिवसांपूर्वी एक पेशंट माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, डॉक्टर मी रोज सकाळी फक्त फळेच खाते, पण तरी देखील माझं पोट फुगतं, गॅस होतो आणि वजनही कमी होत नाही. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही कोणती फळं खाता? तर त्यावर त्या म्हणाल्या की जे मिळेल ते. केळ, सफरचंद, टरबूज, आंबा सगळं एकत्र. म्हणजे या फळांना त्या सगळं एकत्र करून खात होत्या. म्हणजे ही समस्या फक्त फळांमध्ये नव्हती, तर समस्या ही फळ खाण्याच्या पद्धतीमध्ये होती. आणि हीच चूक नेमके अनेक लोक करत असतात. तर सर्वात आधी एक गोष्ट आपण समजून घेऊयात की आयुर्वेद पावसाळ्याबद्दल नेमकं काय सांगतो. तर आयुर्वेदामध्ये वर्षा ऋतू हा असा काळ मानला आहे जेव्हा आपला जठराग्नी मंद होतो. म्हणजे आपण खाल्लेलं अन्न पूर्वीसारखं सहज पचत नाही. त्यात या ऋतूमध्ये हवेत आर्द्रता वाढते, तसेच पाण्याच्या गुणवत्तेमध्ये देखील बदल होतो. सूक्ष्म जंतू वाढतात. म्हणून या ऋतूमध्ये आहार निवडताना विशेष काळजी घ्यावी लागते. आधुनिक विज्ञान देखील याच दिशेने आपल्याला सांगतं. कारण पावसाळ्यामध्ये अन्न दूषित होण्याचा धोका वाढतो. काही फळांच्या पृष्ठभागावर जीवाणू किंवा बुरशी वाढू शकते. म्हणूनच फळांची निवड, स्वच्छ धुणे आणि योग्य वेळी खाणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. म्हणून प्रश्न असा नाही की फळ खायची की नाही, प्रश्न आहे कोणती फळं, कधी आणि कशी खावीत. तर हे सगळं आपण आता समजून घेऊयात. जर पावसाळ्यामध्ये एकच फळ निवडायचं असेल तर माझी पहिली निवड असेल जांभूळ. कारण हे फळ निसर्गाने आपल्याला याच ऋतूसाठी दिलेलं आहे. आयुर्वेदानुसार जांभळाचा रस हा कषाय आणि मधुर रसात्मक आहे. जांभूळ हे गुणाने लघु आणि वृक्ष आहे. तसेच हे फळ शीतवीर्य आहे आणि हे कफ आणि पित्त संतुलित ठेवण्यास आपली मदत करू शकतं. विशेषतः ज्यांना वारंवार भूक लागत नाही, तोंडाला चव नसते किंवा ज्यांचं पचन मंद असतं त्यांच्यासाठी मर्यादित प्रमाणामध्ये जांभूळ हे फळ उपयुक्त ठरू शकतं. तर आधुनिक शास्त्रानुसार जांभळामध्ये व्हिटॅमिन सी, अँथोसायनिन्स आणि अनेक अँटीऑक्सिडंट असतात. यामध्ये फायबरही असतं. म्हणूनच ते पोट भरल्यासारखं वाटण्यास आपली मदत करू शकतं. पण इथे एक मोठी चूक होते. बऱ्याचदा अनेक लोक जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच दूध पितात किंवा जास्त प्रमाणामध्ये खातात. कोणतीही गोष्ट अति प्रमाणात आरोग्यदायी राहत नाही. मग तुम्ही नेमकं काय कराल? तर एका वेळी 8 ते 10 जांभळे पुरेशी आहेत. जांभळं खाताना ती स्वच्छ धुवून खा. रिकाम्या पोटी नको आणि दुधासोबत देखील ती लगेच घेऊ नका. तर आपलं दुसरं फळ आहे डाळिंब. मी माझ्या पेशंटला अनेकदा सांगते, जर पावसाळ्यामध्ये एक सुरक्षित, संतुलित आणि बहुतेक लोकांना चालणारं फळ निवडायचं असेल तर डाळिंब हा उत्तम पर्याय आहे. आयुर्वेदामध्ये डाळिंबाला हृदय म्हणजे हृदयाला हितकर आणि दीपन पचनास सहाय्य करणारे मानले गेलेले आहे. डाळिंबाचा रस मुख्यतः मधुर आणि किंचित आम्ल कषाय असतो. ते आपल्या पचनासाठी सौम्य प्रमाणामध्ये आधार देऊ शकते. आधुनिक विज्ञानानुसार डाळिंबामध्ये पॉलिफिनॉल्स, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात.
हे शरीराच्या एकूण आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. विशेष म्हणजे डाळिंबातील फायबर हे आपली तृप्ती वाढवण्यासाठी मदत करू शकतात आणि म्हणूनच मध्ये मध्ये जंक फूड खाण्याची आपल्याला जी काही इच्छा होते ती इच्छा डाळिंबाच्या सेवनामुळे कमी होऊ शकते. आता नंबर 3चं फळ आहे सफरचंद. तर एक म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल, अन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. पण प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी एकच नियम लागू होत नाही. आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहिलं तर सफरचंद हे मधुर आणि किंचित कशा रसाचं फळ आहे. हे तुलनेनं हलकं असलं तरी पावसाळ्यात ते खाण्याची पद्धत महत्वाची आहे. तर सफरचंद खाताना ते फ्रीजमधून काढून लगेच थंड सफरचंद खाऊ नका. तर ते आपल्याला खाण्याच्या पूर्वी रूम टेम्परेचरला आल्यानंतरच खा. तसेच जेवणानंतर लगेच डेझर्ट म्हणून देखील हे खाऊ नका. तर फळ आणि मुख्य जेवण यामध्ये किमान 1 ते 2 तासांचं अंतर ठेवा. आधुनिक विज्ञान सांगतं की सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचं विद्राव्य फायबर असतं. ते आतड्यांच्या आरोग्यास मदत करतं, तृप्ती वाढवतं आणि मध्ये मध्ये अनावश्यक खाण्याची इच्छा कमी करण्यास देखील हातभार लावू शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की सफरचंदाचा ज्यूस आणि पूर्ण सफरचंद यामध्ये खूप फरक आहे. कारण ज्यूसमध्ये फायबर कमी होतं, म्हणून शक्यतो पूर्ण फळ खा. आता 4थं फळ आहे ते म्हणजे पपई. तर पचनासाठी सर्वात उपयुक्त फळांपैकी असं हे एक फळ आहे. आयुर्वेदामध्ये पिकलेली पपई योग्य प्रमाणामध्ये घेतल्यास पचनाला सहाय्य करणारी मानली जाते. तर मॉडर्न सायन्स सांगतं पपईमध्ये पॅपेन नावाचं एन्झाईम असतं. हे प्रथिनांच्या पचनास मदत करू शकतं. तसेच पपईमध्ये फायबरही चांगल्या प्रमाणामध्ये असतं. जर तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठता होत असेल तर योग्य प्रमाणामध्ये पपई उपयुक्त ठरू शकते. पण इथे एक मोठी चूक होऊ शकते की अनेक लोक रात्री उशिरा मोठ्या प्रमाणामध्ये पपई खातात किंवा फळांची मोठी प्लेट बनवून त्यामध्ये पपई, केळं, आंबा, द्राक्ष सगळं एकत्र खातात. कारण ही सवय प्रत्येकासाठी योग्य असेलच असं नाही. तर आता पुढचं 5वं फळ ते म्हणजे केळ. तर वेट लॉस म्हटलं की अनेक लोक सर्वप्रथम केळ बंद करतात. पण हा निर्णय नेहमीच योग्य असतो का? तर उत्तर आहे नाही. कारण केळ हे पौष्टिक फळ आहे. त्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन B6 आणि ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट्स असतात. पण तुमचा उद्देश, तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि तुमची पचनशक्ती यावर त्याचं प्रमाण अवलंबून असतं. जर तुम्ही नियमित योग करत असाल, व्यायाम करत असाल किंवा सकाळी सक्रिय असाल तर मर्यादित प्रमाणामध्ये केळ खाणं हे योग्य ठरू शकतं. पण तुम्ही जर दिवसभर बसून राहत असाल आणि रात्री उशिरा 2-2 केळी खात असाल तर तो चांगला पर्याय नाही. म्हणून केळ चुकीचं नाही, तर चुकीची वेळ आणि चुकीचं प्रमाण ही समस्या असते. आता एक महत्वाचा प्रश्न, टरबूज आणि खरबूज पावसाळ्यात खावीत का? तर उन्हाळ्यामध्ये ही फळं खूप लोकप्रिय असतात, पण पावसाळ्यामध्ये त्यांची गुणवत्ता, साठवण आणि स्वच्छता याबद्दल अधिक काळजी घ्यावी लागते. जर फळ ताजं नसेल, बराच वेळ कापून ठेवलेलं असेल किंवा स्वच्छ नसेल तर संसर्गाचा धोका वाढू शकतो. म्हणून नेहमी ताजं, स्वच्छ आणि लगेच खाल्लं जाणारं फळ निवडा. रस्त्यावर बराच वेळ कापून ठेवलेली फळं शक्यतो टाळा. आता सर्वात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे फळं कधी खावीत? कारण हा प्रश्न मला नेहमीच विचारला जातो आणि यावर माझं उत्तर असं आहे की बहुतेक निरोगी प्रौढांसाठी फळं सकाळी नाश्त्यानंतर काही वेळाने किंवा 2 जेवणांच्या मधल्या वेळेत घेणं अधिक योग्य ठरू शकतं. जेवणानंतर लगेचच मोठ्या प्रमाणामध्ये फळं खाणं टाळा आणि रात्री उशिरा देखील फळांची मोठी प्लेट खाण्याची सवय देखील टाळा. तर आज आपण कोणती फळं पाहिलीत? तर त्यातलं पहिलं फळ म्हणजे जांभूळ, दुसरं डाळिंब, तिसरं म्हणजे सफरचंद, 4थं म्हणजे पपई आणि 5वं म्हणजे केळ. आणि टरबूज आणि खरबूज यांच्यासारख्या फळांबाबत स्वच्छता आणि ताजेपणाचं महत्त्व समजून घेतलं. पण आजचा सर्वात महत्त्वाचा संदेश कोणता? आयुर्वेद कधीच असं सांगत नाही की एखादा पदार्थ सर्वांसाठी चांगला किंवा सर्वांसाठी वाईट आहे. तर आयुर्वेद सांगतो योग्य व्यक्ती, योग्य ऋतू, योग्य प्रमाण आणि योग्य वेळ. हे 4 नियम पाळले तर आहारच हे औषध बनतं. त्यामुळे मी सर्वांना हे एकच सांगू इच्छिते की सुपर फूड असं काही नसतं, तर स्मार्ट फूड असतं. आणि स्मार्ट फूड म्हणजे ऋतूनुसार, प्रकृतीनुसार आणि पचनशक्तीनुसार निवडलेला आहार. यासोबतच दररोज 20 ते 30 मिनिटं योग, 5 ते 10 मिनिटं प्राणायाम, पुरेशी झोप
आणि नियमित दिनचर्या या गोष्टी जोडल्या तर आपलं आरोग्य टिकवणं खूप सोपं होतं. जर हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर तो तुमच्या कुटुंबियासोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. तसेच व्हिडिओला लाईक देखील करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचं आवडतं फळ कोणतं आहे आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही कोणती फळं सर्वाधिक खाता. तर अशाच आयुर्वेद, योग आणि आधुनिक विज्ञानावर आधारित विश्वासार्ह माहितीसाठी आपण अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आजच्या व्हिडिओनुसार आपल्या आरोग्यासाठी पावसाळ्यामधील योग्य फळं निवडा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.